नमस्कार, मी दिलीप थोरात आणि आपण पाहत आहात दिलीप थोरात ब्लॉग्स हे माझे यूट्यूब चॅनेल. मित्र हो, आज मरण म्हणजे काय, मरण म्हणजे काय रे भाऊ, या सदरामध्ये आपण आज पाहणार आहोत मॉम इज इनसाइड ही बातमी. आणि ही बातमी आहे पुण्यातलीच. पुण्यात इथे काय उणे नाही का, त्यामुळं आता आपण या बातमीला चालू करूया. मॉम इज इनसाइड. चला तर, सध्या पुण्यामध्ये ऍक्सिडेंट, गँगरेप, कोयता गँग, ही गँग, ती गँग, घरफोडी असे बऱ्याच प्रकारचे अपराध अगदी वेगानं घडत आहेत. आणि याच्या पाठीमागे नक्कीच कुणाचा तरी वरदहस्त असल्याशिवाय हा प्रकार पुण्यासारख्या शहरामध्ये होऊ शकत नाही. काय चाललंय या पुण्यामध्ये? अगदी अगदी भरपूर प्रमाणात हे चाललेलं आहे. हे कुठेतरी थांबलं पाहिजे मित्रांनो, कुठेतरी थांबलं पाहिजे. त्यामुळं कुठेतरी या पुण्यामध्ये सगळ्या गोष्टींचा बदल घडणं आवश्यक आहे. ही गोष्ट मात्र नक्की लक्षात ठेवा की पुण्यामध्ये राजकीय बदल असेल, प्रशासकीय बदल असेल, हे बदल घडणं अत्यंत गरजेचं आहे. त्यावेळेला आणि त्याच वेळेला हे प्रकार थांबतील. अशीच ही बातमी पुण्यातील कोंढवा विभागातील आहे. एक वृद्ध महिला लता बेंजामिन शिक्षकाची नोकरी करत होती. ती रिटायरमेंट नंतर ती आपल्या उपजीविकेसाठी किंवा तिला असलेल्या एका मुलाच्या उपजीविकेसाठी ती पार्ट टाइम जॉब करू लागली. अर्थात तिच्या पतीचे निधन झाले होते आणि मुलगा मिलिंद बेंजामिन याचं कोरोनाच्या काळामध्ये नोकरी गेली होती. मुलगी घोरपडीला राहते आणि याची नोकरी गेल्यानंतर हा वनवन फिरू लागला. आई इकडे कष्ट करते, पार्ट टाइम जॉब करून संसार पुढे कसा ढकलायचा याचा विचार करते. आणि हा मिलिंद बेंजामिन म्हणजे तिचा मुलगा हा पुण्यामध्ये इंजिनियर असून वनवन फिरतोय. आईने कष्ट करून याला इंजिनियर बनवलं. कुठेतरी घराची परिस्थिती सुधारेल असं तिला वाटलं होतं. पण दुर्दैवाचा फेरा बघा कसा येतोय. कोरोनाच्या काळात या मिलिंदची नोकरी गेली आणि तो पुण्यामध्ये वनवन फिरू लागला. आणि वनवन फिरता 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 तो नको त्या गोष्टीच्या आहारी गेला, दारूच्या आहारी गेला. मित्र हो, तो दारूच्या इतक्या आहारी गेला की त्या दारूच्या आहारीपणात त्याने काय कृत्य करून बसला हे त्याचं त्यालाही कळलं. लता बेंजामिनची मुलगी डॉर्थी जी घोरपडीला राहत होती, ती 4-5 दिवसापूर्वी आपल्या आईला फोन करत होती, पण आई फोन रिसीव्ह करत नव्हती. काय होतंय, सारखं 2 दिवस फोन करूनही आई फोन का रिसीव्ह करत नाहीये? भावाचाही फोन लागत नाही. म्हणून तिने सोसायटीमध्ये संपर्क केला की माझी आई माझा फोन उचलत नाहीये, तर कृपा करून घरी जा आणि तिला सांगा मला फोन करायला. पण झालं मित्रांनो भलतंच. सोसायटीतल्या लोकांनी या डॉर्थीला फोन केला की मॅडम, आपल्या रूम मधून घाणेरडा वास बाहेर येतोय. तोपर्यंत सोसायटीच्या लक्षातही आलं नव्हतं. पण ज्या वेळेला ते रूमच्या जवळ गेले त्यावेळेला एक घाणेरडा वास
त्या रूममधून बाहेर येत होता आणि तसं सोसायटीतल्या लोकांनी डॉर्थीला निरोप दिला. धावतच डॉर्थी आईच्या रूमवर आली. पोलीस कंप्लेंट झाली. रूमचा टाळा तोडण्यात आला आणि समोर बघतोय तर रूमचा जो बाथरूम आहे त्या बाथरूमवर एक पाटी लिहिलेली होती. काय की मॉम इज इनसाइड, प्लीज डोंट गो. सगळे घाबरले. ज्या वेळेला या बाथरूमचा दरवाजा तोडण्यात आला त्यावेळेला ही मॉम इनसाइड होती, परंतु ती रक्ताच्या थारोळ्यात पडलेली होती. भयानक होतं सगळं, भयानक. मित्र हो, या मिलिंद नावाच्या मुलाने दारूच्या पैशासाठी सतत आईशी भांडण करत राहिला आणि दारूला आई पैसे देत नाही म्हणून या आईच्या डोक्यात काहीतरी मोठी वस्तू घालून त्या आईचा मर्डर केला आणि तिला बाथरूम मध्ये अगदी ढकलून दिलं, कोंडून ठेवलं आणि बोर्ड लिहिला, मॉम इज इनसाइड, प्लीज डोंट गो. अहो किती क्रूर कृत्य केलं ह्या क्रूर कर्म्याने. ह्या क्रूर कर्म्याला एवढंही जाणवलं नाही की 9 महिने मी माझ्या आईच्या गर्भामध्ये वागलेलो आहे, माझ्या आईच्या गर्भामध्ये राहिलेलो आहे आणि मला लहानचं मोठं याच आईनं केलं, शिक्षण याच आईनं केलं आणि याच आईचा मी आज दारूपायी खून करतोय, दारूपायी मर्डर करतोय. कसं याला वाटलं नाही? अशिक्षित नव्हता तो, शिक्षित होता. तरीही त्याने आईचा मर्डर केलाच. आणि एवढं करून हा मिलिंद बेंजामिन फरार झाला. अर्थात पोलीस त्याचा शोध घेतील. पण मित्र हो, हे क्रूर कर्म करण्यासाठी कोण लावतंय? तर ही दारू लावते. ह्या दारूपायी माणूस सैतान होतोय. मग ही दारू आपलं महाराष्ट्र शासन का विकतंय? केवळ टॅक्स पोटी? अरे तुम्ही टॅक्स पोटी अनेक लोकांचे संसार उद्ध्वस्त करताय, हे तुमचं कसं लक्षात येत नाही? अनेक बातम्या या प्रकारच्या, एक 8 दिवसापूर्वीच या प्रकारची बातमी मी दिलेली आहे आणि मी जे सांगतोय, मी जे बोलतोय ते फक्त उत्तर पुणे जिल्ह्यातलं आहे. आणि असं जगाच्या पाठीवर जर फिरलं, भारत देशाच्या पाठीवर जर फिरलं तर या दारूपायी कितीतरी कुटुंब उद्ध्वस्त झालेली आहेत, हे सरकारच्या लक्षात कसं येत नाही? टॅक्स लावताय, टॅक्स मिळतोय, अरे दुसरं कशावर तरी एखादा टॅक्स वाढवा, पण माणुसकीला काळीमा फासणारी, माणूस उद्ध्वस्त करणारी ही दारू बंद करा हो मित्र हो, ही दारू बंद करा. पण एक लक्षात घ्या की तुम्ही जागृत राहिल्याशिवाय हे होणार नाही. सरकारला पैसाच हवाय, मग तो कुठल्याही माध्यमातून असो, मग तो काळा असो किंवा गोरा असो, पैसा हवाय. पण त्या पैशासाठी तुम्ही तुमची आयुष्य उद्ध्वस्त करताय, हे लक्षात. का 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 आपल्या आईपेक्षा ही दारू या मिलिंद बेंजामिनला प्यारी वाटली? या दारूपायी अलीकडे जी काही तरुण संस्कृती जी आहे, तरुण पिढी आहे, ती अगदी उद्ध्वस्त होत चाललेली आहे. 19 मेला असाच प्रकार पुण्यामध्येच कल्याणी नगरमध्ये झाला, हे आपल्याला ठाऊक आहे. दारूपायीच या अग्रवालच्या मुलानं 2 मुलांना, एक मुलगा आणि एक मुलगी, यांना दारूच्या नशेत उडवलं आणि त्यांचं आयुष्य बर्बाद केलं. या दारूनच केलं.
हे हे लक्षात यायला पाहिजे लोकांच्या. मित्रो, या मिलिंद बेंजामिनने दारूच्या व्यसनापायी आईला संपवलं. आई आणि मुलाच्या नात्याला काळिमा फासली. अतिशय वाईट वाटतं. आणि या दुःखद बातमीबरोबरच आपण आज इथेच थांबतोय. मित्र हो, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा. म्हणजे अशा प्रकारच्या बातम्या मी लवकरच अतिशय छानपणे आपल्यासमोर घेऊन येत जाईल. तोपर्यंत धन्यवाद.